कोणताही बिल्डर असो, कोणताही राजकारणी असो किंवा कोणताही व्यक्ती असो, सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात गेला तर त्याला थेटणार ना, अशा प्रकारची भूमिका घेत आपण पाहतो नेहमी समाजसेविका अंजली दमानी आपल्याला लढताना पाहायला मिळतात. त्यांच्यासोबतच आज आपण बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत अंजली दमानी सोबत आज एका वेगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी हात घातलेला आहे आणि थेट त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट केलेलं आहे. त्यांना टार्गेट करण्यामागचं कारण काय, नेमकं त्यांच्यावरती काय आरोप त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत, जाणून घेणार आहोत. मुळामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती आरोप करताना एक मुद्दा सातत्याने चर्चेत आलेला आहे, तो म्हणजे मुंबईतील भांडूपमधील एका चाळीचा. थेट जाणून घेणार आहोत अंजली दमानी यांच्याकडून. ताई, काय सांगाल एकंदरीत आता विविध मुद्द्यांना हात घालताना तुम्ही नेहमीच पाहायला मिळतात. विविध मुद्दे हाताळताना त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून असतो. आता तुम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती आरोप करतात, काय सांगाल? कसं आहे की हे जे SRA नावाची जी संस्था आहे, ही स्लम रिहॅबिलिटेशन नाहीये. ती स्लम लूट आहे. स्लम नाही, गरिबांना लुटण्यासाठी बनवलेली ही संस्था आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सगळे राजकारणी झाडून सगळे बिल्डर आणि राजकारणी छान संगनमत करतात. SRA वर पैशांचा वर्षाव करतात. SRAचे अधिकारी कम्प्लिटली भ्रष्ट आहेत आणि याच्यात म्हणजे माझ्याकडे तर पुराव्यानिशी आहे. तर हे सगळं जे आहे ना, पहिलं तर मला वाटतं हा SRA नावाची संस्थाच बंद करून टाकायची गरज आहे. इट इज हाय टाइम. त्याच्यावर काहीतरी मोठा निर्णय घेण्याची आता गरज आहे. जे कुठल्याही पक्षाचे आणि खरं कसं असतं माहितीये, राजकारणी यांना पक्ष काही नसतोच. हे सगळे एकत्र असतात. ते फक्त कुठल्या तरी पक्षाचं एक लेबल पाहिजे म्हणून त्या पक्षात जातात. बाकी सगळे एकत्र असतात, मस्त असतात आणि ते बिल्डर्स बरोबर जाऊन सामान्य माणसाला चिरडून टाकतात. आता SRA म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन करण्यासाठी दोन गोष्टी होतात. म्हणजे एक तर गव्हर्नमेंट लँड असते जिथे काही लोक एन्क्रोच करतात, किंवा प्रायव्हेट लँड असते ज्याच्यावर काही टेनंट्स असतात. टेनंट्स आता ज्या घटकेला माझ्याकडे जी केस आली होती, ती साईनगर नावाची भांडूपची जी एक 4 एकरची जमीन होती. त्याच्यावर राहणारी लोक कोण होती, तर 3 प्रकारची होती. तर 1991-92 मध्ये टायटस डिमेलो नावाच्या एका व्यक्तीने ती पूर्णच्या पूर्ण अशी चाळ तो बांधत गेला आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला, ते चाळ बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तू घर ही आहेत ती विकून टाक. आणि ते प्रत्येक घराला पैसे देऊन लोकांनी विकत घेतले. आता काय विकत घेतलंय, तर घर आणि त्याच्या खालची जमीन ही त्या लोकांनी विकत घेतली. किती लोक आहेत, 660. त्याच्यापैकी आता ही 760 कधी घेतली, 1992 मध्ये. आता त्याच्यात सरळ सरळ अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की कन्व्हेन्स तुम्ही जेव्हा सोसायटी बनवाल तेव्हा मी तुम्हाला कायदेशीर त्याचं कन्व्हेन्स देईन. कालांतराने ही बिचारी साधी माणसं होती, अमुक गोष्टी राहून गेल्या, कन्व्हेन्स करायचं राहून गेलं. तर त्या ओनरनी जाऊन तीच सेम जमीन जी या लोकांना विकलेली होती, तीच जाऊन त्यांनी अतुल शिरोडकर नावाच्या एका माणसाला विकली. आणि त्या अतुल शिरोडकरनी खूप म्हणजे त्याच्यावर काय बोलावं त्या माणसाला, त्यांनी जाऊन ती SRA मध्ये स्लम डिक्लेअर करून घेतली. का, याच्या मागचा हेतू पण जाणून घेऊया. की जर आपण बिल्डर म्हणून मी ती डेव्हलप केली तर मला 3.5चा FSI मिळतो, पण ती जर मी SRA म्हणून केली तर मला 5चा FSI मिळतो. त्याच्यात माझा प्रॉफिट 1.5 पट आणि वाढतो. म्हणून त्यांनी ती SRA डिक्लेअर करून घेतली. आता SRA केल्यानंतर त्यांनी 2007 पासून 2017-18 पर्यंत काहीच केलं नाही. त्यानंतर त्यांनी LOI मिळवलं. त्यानंतर त्यांनी LOI 2022ला मिळालं ना त्याला. 2000 जेव्हा मिळालं त्यानंतर म्हणजे ही जी लोक होती ती जेव्हा माझ्याकडे लढायला म्हणजे आली की तुम्ही ताई हा मुद्दा घ्या, हा आमचं घर, आमचं विकतचं घर आहे, आम्ही काही कोणाच्या जमिनीवर एन्क्रोच केलेलं नाहीये. म्हणून मी तेव्हा सतीश लोखंडे नावाचे CEO होते. त्यांना पत्र नोव्हेंबर 2023ला लिहिलं. त्या माणसानी एप्रिल पर्यंत काही केलं नाही आणि एप्रिल पर्यंतला मला म्हणतात की खरं तर हे आमच्या अखत्यारीत येतच नाही, तुम्हाला हे अपील मध्ये तुम्हाला AGRC मध्ये जायचं. हे मला त्यांनी आधी नव्हतं सांगितलं आणि तोपर्यंत SRA या विषयावर माझा अभ्यास नव्हता. मग मी करायला सुरुवात केली. मग मी खूप व्हिडिओज बघितले, वाचलं,
की SRAचा प्रोसिजर एक्झॅक्टली काय आहे. तर एनेक्शर 1, एनेक्शर 2, एनेक्शर 3 आणि अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे पहिलं तर पात्रता. आता आपण पात्रतेच्या विषयावर येऊया. पहिलं 660 लोक आहेत. तर ते 660 तिथे पात्र आहेत की नाही हे करण्यासाठी एक सर्वे होतो. त्या सर्वेमध्ये असं दाखवलं की 660 पैकी 300 घरं बंद आहेत. हे सर्वेमध्ये खरं तर सर्वेचं ते त्यांना दाखवणं गरजेचं आहे की खरं सगळी घरं उघडी होती, पण ज्या लोकांनी विरोध केला त्यांची घरं बंद दाखवायची ऑन पेपर आणि दाखवायचं की 660 पैकी 360 लोक होते, त्याच्यापैकी अमुक अमुक पात्र होती आणि त्या सगळ्या टक्केवारीप्रमाणे आमच्याकडे त्या सगळ्यांनी मान्यता दिलेली, म्हणून हा प्रोजेक्टची आम्हाला LOI मिळावी. या बेसिसवर त्यांना LOI दिलं. म्हणजे हे खरंच साफ खोटं होतं. हा तुमचा कॅमेरा मुद्दाम इथे फिरवा. याच्यात सरळ सरळ दाखवलेलं आहे की 660 पैकी 300 घरं बंद आहेत. आणि असं दाखवता खरं येतच नाही. तुम्ही मला सांगा मुंबईत 300 घरं एका वेळेस बंद असू शकतात का? शकतच नाही. तर ते या परिशिष्टामध्ये पण आहे. हे बघा इथे विरोध आहे असं लिहिलेलं आहे, स्पष्टपणे लिहिलेलं आहे. पण दाखवताना दाखवलं गेलं की 300 घरं बंद होती आणि 360 होती. त्याच्यापैकी एवढे आमच्याकडे 90% म्हणा आमच्याकडे बरोबर यायला तयार आहेत आणि तो प्रोजेक्ट करून घेतला. म्हणजे LOI करून घेतलं. आता खरं LOI मधली जी प्रोसिजर आहे एकही केली नाही. LOI मध्ये आता नवीन कायदा निघालाय की जे बिल्डरला LOI मिळाल्यानंतर त्यांनी सगळे चेक खरं तर SRA मध्ये जमा करायचे असतात आणि SRA कडनं ते लोकांना दिले जातात. हे नाही केलं गेलं. SRAच्या निकषामध्ये असलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे यांना दिले गेले आणि हे सगळं कसं झालं ते पण मी सांगते. AGRC मध्ये मे महिन्यात मी लढायला सुरुवात केली. तर आधी मला विचारलं गेलं की तुम्ही कसं लढू शकता, तुम्ही काय ऍडव्होकेट नाही. तर मी म्हंटल मला त्यांनी लीगल परवानगी दिलेली आहे आमच्या वतीने लढण्याची. आणि तेव्हा मी तुम्हाला सांगते की 660 पैकी असंख्य लोक, निदान 450 लोक तरी माझ्याबरोबर तेव्हा उभं राहायला तयार होते, कारण तेव्हा कोणाची घरं तुटलेली नव्हती. मग यांनी हळूहळू काय केलं की त्यांना कळलं की अरे बापरे, आता या लढायला लागल्यावर आपल्याला मिळणार नाही, म्हणून त्यांनी तिथे जाऊन दुप्पट पैसे त्या लोकांना देऊन त्यांना चेक अपफ्रंट देऊन आणि ते चेक जे दिलेले आहेत ते पण अतुल शिरोडकरनी दिले नाहीयेत, त्यांच्या कंपनीने दिले नाहीयेत. बकुळे शाह नावाची जी एक व्यक्ती आहे, बांद्र्याला राहतात, त्यांनी ते पैसे दिले होते. त्यांच्या कंपनीचा प्रोव्हिजनल रिअल्टर्स नावाच्या कंपनीने ते तिथे वाटायला सुरुवात केली आणि ते वाटल्यानंतर त्या लोकांनी पैसे मिळाल्यावर 7.5 लाख रुपये अपफ्रंट मिळाल्यावर कोण नाही म्हणणार. त्यांनी ते पैसे घेतले, घरं रिकामी करून अमुक अमुक दिली. तेव्हा मी AGRC ला ताबडतोब विनंती केली की थांबवा, हे डिमॉलिशन होऊ देऊ नका. कारण एकदा डिमॉलिशन हळूहळू झालं की कोर्ट पण म्हणतं की दिस इज फेट अकम्प्ली. म्हणजे आता एवढे लोक ऑलरेडी बाहेर गेले, पण त्यांचं भविष्य काय होणार, मग देणं गरजेचं आहे, अशी ही स्ट्रॅटेजी केली जाते. म्हणून तुम्ही डिमॉलिशन होऊ देऊ नका. ही भीक मी वलसा नायर नावाच्या ज्या ACS हाऊसिंग होत्या त्यांच्याकडे भीक मागितली की तुम्ही ते प्लीज देऊ नका. तरी त्यांनी तेव्हा मला सांगितलं की तुम्हाला डिले जो झाला, डोनेशन ऑफ डिले साठी तुम्हाला पहिला मूव्ह करायला लागेल. मग तेव्हा जूनमध्ये लोकसभाच्या निवडणुका झाल्या, तेव्हा बैठकच झाली नाही AGRCची. आणि तो डिले मध्ये या माणसांनी संधी साधून तिथे लोकांना चेकची वाटप केली, अर्धी घरं खाली करून घेतली आणि ती खाली करून डिमॉलिश करून हळूहळू हळू तयारी सुरू केली. मग ते 360 जे होते ना ते पात्र आणि बाकीचे 300 अपात्र, तर त्या अपात्रांना पात्र करून घेण्यासाठी एक तर पैसे पण घेतले गेले अधिकाऱ्यांकडनं आणि त्यांना हळूहळू त्यांना रिअलाइज झालं की जितकी आपण पात्र दाखवू तेवढं आपल्याला बरं होईल, म्हणून त्यांनी ते सगळं दाखवलं. कारण मी पहिल्याच AGRC मध्ये मांडलं की 300 अपात्र नाहीच आहेत, त्यांनी फक्त विरोध केला होता. तर हे सगळं कारण ही ना त्यांची स्ट्रॅटेजी झाली आहे SRAची आणि ते इतकं फुल भ्रष्टाचाराचं दुकान आहे. ते अख्खं ऑफिस इज नथिंग बट भ्रष्टाचाराचं दुकान आणि त्यांनी हे सगळं घेऊन सिस्टमॅटिकली करायला सुरुवात केली. आता त्यांनी हळूहळू पैसे घेऊन कोणाकडनं 1.5 लाख काय, कोणाकडनं 2 लाख काय पैसे घेऊन त्यांना पात्र करायला सुरुवात केली. मग 2-4 घरं तुटल्यानंतर लोकांच्या मनात भीती यायला लागली की अरे अंजली दमाने जिंकल्या नाही तर काय होईल, आणि मग आमचं पण घर तुटलं तर काय होईल, उद्या यांनी आणून बुलडोजर चालवलं तर काय होईल. तर त्या भीतीपोटी काही लोकांनी त्यांना अग्री केलं, पैसे घेतले आणि घर खाली करून दिली. जसजसे ते वाढत गेली
तो आकडा वाढत गेला. तसतसा आम्हाला AGRCतला आमचा लढा वीक होत गेला. तुम्हाला काही विचारायचंय? नक्कीच ताई, ज्या प्रकारे आता तुम्ही म्हणालात, की काहींनी पाठिंबा दर्शवला होता. मात्र ज्यावेळेला भीती वाटली, की आमचं घर सुद्धा तुटेल. मात्र त्यावेळेला बोलताना तुम्ही आता म्हटलंय, की या नागरिकांनी जे तिकडचे वस्ती आहे तिकडची, त्यांनी स्वतः पैसे देऊन ती घरं विकत घेतली होती. त्यांच्या नावावरती घरं आणि ती जमीन सुद्धा होती, जसं तुम्ही सांगितलं. कागदोपत्री असताना सुद्धा मग ते तोडलं का जातंय? हां, एक्झॅक्टली. तर आता झालं काय, की ह्यांनी LOI मिळाला, हे मिळालं आणि जसजसा माझा लढा हं, जिथे SGRCमध्ये मी ऑन पेपर दाखवलं. सगळ्या गोष्टी ऑन पेपर. मग मी हेही दाखवलं, की हा जो अतुल शिरोडकर आहे, त्याची जी आधीची कंपनी होती रिटॉक्स नावाची, ज्याच्या विरुद्ध मी नागपूरमधनं 2014 मध्ये एक एक्सपोजे केलं होता. मी आणि अरविंद केजरीवालांनी आणि तेव्हा दाखवून दिलं होतं, की हा अतुल शिरोडकर आणि नितीन गडकरी यांचे फार चांगले संबंध आहेत आणि त्यांना मिहानमध्ये सुद्धा एक जमीन अशीच मिळवून दिली होती नितीन गडकरींनी आणि ती तिथे प्रोजेक्ट जो केला, तिथे पण असंख्य लोकांनी पैसे त्या प्रोजेक्टमध्ये घातले होते. तो प्रोजेक्ट सुद्धा हे अतुल शिरोडकर कंप्लीट करू शकले नव्हते. लोकांनी त्याच्यावर केसेस केल्या. तेव्हा जाऊन गव्हर्नमेंटला दुसरा डेव्हलपर अपॉइंट करायला लागला आणि मग तो प्रोजेक्ट त्या दुसऱ्या डेव्हलपरकडनं पूर्ण केला गेला. हे पेपर देखील दाखवले. आणि तेव्हा मी AGRCला म्हटलं, "विल दी AGRC बी रिस्पॉन्सिबल?" की यांची घरं उद्या तुटली आणि हा प्रोजेक्ट जसे असंख्य SRAचे प्रोजेक्ट्स रखडलेले आहेत. बरं. तसाच हा रखडला. हे घरातनं यांना बेदखल केलं आणि यांना नंतर भाडं देणं पण बंद केलं. या लोकांनी जगायचं कसं? हे मी तेव्हा सुद्धा मांडलं होतं. पण त्यांना हळू सिस्टमॅटिकली त्यांनी ती घरं तोडत गेला तो आणि जिंकत गेला. म्हणजे तो त्याच्यात म्हणजे मी एक ऑफिसरला मी एकदा तर बलसाना यांना चिडून लिहिलं होतं, की तुम्हाला खुर्चीबद्दल तरी वाटत नाही का? की यू आर सपोज टू डू जस्टिस ॲज अन ऑफिसर हं. आणि काय करताय तुम्ही आज? आणि तेव्हा मला कळलं, की गडकरींचे थेट फोन या सगळ्या ऑफिसर्सना यायला लागले होते. हं. मग बघते तर तिथल्या मीटिंगमध्ये आमदारांचा इन्व्हॉल्वमेंट झालं. तर आमदार कोण? तर सुनील राऊत. हं. ज्यांचे भाऊ पत्राचाळीत फेमस आहेत ते. हं. तर ते सुनील राऊत. मग मी त्यांच्याशी बोलले. त्यांनाच विनंती केली, की असं होऊ देऊ नका. तर मला म्हणतायत काय, माझ्या मतदारसंघातली जेवढी माणसं आहेत, माझे मतदार आहेत ते, त्यांना घरं मिळावी यासाठी माझा लढा आहे. मी म्हणणार होते, मला माहिती आहे तुमचा लढा कशासाठी आहे. तर मी त्यांचा फोन डिस्कनेक्ट केला. मग वाटलं एकदा आपण संजय राऊतांशी बोलावं. त्यांना फोन केला. त्यांच्या सामनाच्या ऑफिसमध्ये त्यांना जाऊन भेटले. त्यांना विनंती केली, की तुम्ही काहीतरी करा. तेव्हा पण कळलं, की त्यांना सुद्धा आणि त्यांच्या भावाला सुद्धा गडकरींचे थेट फोन येत होते. म्हणजे तुम्ही हे रॅकेट बघा. आता गडकरी आहेत BJP पक्षातले. सुनील राऊत, संजय राऊत आहेत ठाकरे गटातले. अगदी टोकाचा विरोध आहे, टोकाच्या मारामारी आहेत. तरी पण प्रोजेक्टमध्ये पैसे मिळवण्यात सगळे एकत्र आहेत. नाही, पण ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात नेहमी, ना खाऊंगा ना खाने दूंगा. ज्यावेळेला नोटाबंदी लागू केली होती, त्यावेळेला अजेंडा हाच होता, की देशातला सगळा भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे. मग आता तुम्ही म्हणत आहात, की SRA म्हणजे पॉलिटिकल नेक्सस आहे. फुल ऑन पॉलिटिकल नेक्सस आहेत. जेवढे कारण त्यांना स्लम म्हणजे लँड बँक आहे आणि याच्यात सगळे पॉलिटिशियन प्रत्येक ठिकाणी इन्व्हॉल्व होऊन दबाव आणून आणि अधिकाऱ्यांना पैसे खायला घालून सगळं मस्त संगनमताने करतात. म्हणजे बिल्डर, पॉलिटिशियन अँड SRA फर्स्ट क्लास नेक्सस आहे. आणि हे सिस्टमॅटिकली होतंय. तर आताच्या घटकेला मी तुम्हाला ते सांगते, की संजय राऊतांना मी भेटले. त्यांना मी विनंती केली, की तुम्ही हे होऊ देऊ नका. तेव्हा कळतंय त्यांना सुद्धा यांचे सगळ्यांचे गडकरींचे थेट फोन येत होते. मग मला वाटलं गडकरींना भेटावं. म्हणून या लोकांपैकी काही लोकांना घेऊन मी माझे खरं तर त्यांचे टोकाचे विरोध असताना सुद्धा मी माझा स्वाभिमान सुद्धा बाजूला ठेवून का तर ह्या लोकांची घरं तुटू नये. म्हणून मी तडमडत दिल्लीला त्यांना भेटायला गेले. तिथे भेटल्यावर पहिलं तर त्यांचा डायलॉग सुरू झाला. मला म्हणतायत, "तुम्ही माझ्या विरुद्ध एवढं लढलात. काय उखडलं? काय झालं? उलटं देशाला 10 वर्ष, 11 वर्ष मोदींना भोगावं लागलं" म्हणे. आणि अगदी ओपनली म्हणतायत. आता माझ्याबरोबर कोण-कोण होती? ही 8-10 माणसं होती. ती जी सिलीन जिचं जमीन होती ती स्वतः होती. त्या व्यतिरिक्त संजय दीना पाटील हे देखील तिथे उपस्थित होते. हे सगळ्यांच्या समोर झालेलं आहे. म्हणे तुमच्यामुळे, माझ्यामुळे देशाला नरेंद्र मोदींना भोगावं लागलं. हा त्यांचा डायलॉग होता. आणि हे सगळं बोलल्यानंतर मला म्हणे, "तुम्ही माझ्या विरुद्ध लढलात. काय उखाडलं माझं?" तर मी म्हटलं, "मी त्यात किती तथ्य आहे ते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. हा विषय आपण बाजूला ठेवूया. मी आत्ता या लोकांसाठी तुमच्याकडे आले. त्यांना न्याय मिळावा म्हणून तुमच्याकडे आले."
तर तुम्ही याच्यात ताबडतोब काहीतरी करा, जस्टिस यांना मिळवून द्या. तर त्यांचा तो जो अतुल शिरोडकर होता, तो तर आम्ही गेल्याबरोबर अशा थाटात त्यांच्या घरात मिरवत होता, जसं याच्या काकाचं घर आहे. हं. आणि इतका मस्त तो तिथे मिरवत होता, मला तर बघूनच असं वाटलं, की कोणाला शोषा करतोयस तू? म्हणजे तो मला दाखवण्याचा प्रयत्न करत होता, की माझे काय कनेक्ट्स आहेत बघा. नाही, पण या सगळ्यामध्ये जी भांडूपची जी वस्ती आहे, ती मुळात रिकामी करण्याचे कारण काय? म्हणजे ती जमीन का रिकामी केली जाते? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं, की नितीन गडकरी या सगळ्यामध्ये कशाप्रकारे इन्व्हॉल्व? तर थेट ज्या सगळ्या आता कायद्याने जर बघितलं गेलं, तर त्या एनेक्शर 1, एनेक्शर 2, एनेक्शर 3 सगळेच्या सगळे कायदे मोडून काढण्यात आले आहेत. हं, मोडून काढण्यात आले. हं. आणि खरं जर एस-आर-एचं प्रोसिजर जे आहे, तर त्याच्यात ए-जी-आर-सीमध्ये सुद्धा 5 माणसांची समिती असते बरोबर. आणि त्या 5 माणसांच्या समितीने ठरवायचं असतं, की हा प्रोजेक्ट योग्य आहे. जे म्हणणं मांडलं गेलंय ते योग्य आहे की नाही. हं. पण या 5 माणसांपैकी फक्त चेअरमन म्हणजे आधी वलसा नायर आणि त्याच्यानंतर फक्त असीम गुप्ता हेच ठरवतात. बाकी 4 माणसांना कोणी विचारत पण नाहीत. ते स्वतःचं म्हणणं पण मांडत नाहीत. म्हणूनच आम्ही अश्विनी जोशींना म्हणजे त्यांनी आज मला धन्यवाद त्यांचे मानावेसे वाटतात, की त्या एक ऑफिसर चांगल्या होत्या म्हणून त्यांनी त्या ऑर्डरवर डिसेंट नोट दिली. हं. त्यात ए-जी-आर-सीची जी ऑर्डर होती, ती इतकी होपलेस ऑर्डर आहे, होपलेस. पण कसं असतं आता ह्या लोकांना जर लढायचं झालं, कुठला वकील करणार ते? की जो त्यांना परवडत असेल असा वकील करणार. आणि अतुल शिरोडकर ज्यांच्या मागे नितीन गडकरी आहेत, तो कसा वकील करणार? अख्खी बॅटरी 4-4, 5-5 लॉयर्सची बॅटरी यायची. ते त्यांच्या समोर लढायचे आणि सगळे टॉप लॉयर ते घेणार. हायकोर्टात टॉप लॉयर आणि आमचे कोणतरी साधे बिचारे गरीब लॉयर येणार. ज्यांचं म्हणणं सुद्धा आणि हीच खरी तर दयनीय स्थिती आहे देशाची, की जे लढतात त्यांचा लॉयरला काही बोलता म्हणजे बिचारे गरिबासारखे बोलतात हं. आणि यांचे तगडे-तगडे लॉयर उभे राहतात. कसं टिकणार यांचं म्हणणं? आणि कितीही सत्य असेल तरी चिरडून टाकलं जातं. चिरडून. तरी पण मग आता ही जी मंडळी तुमच्याकडे आलेली आहे, त्यांच्यासाठी हा लढा सगळा सुरू आहे. तुम्ही असं सुद्धा म्हणत होता, की एस-आर-एमध्ये तुम्ही जाणार आहात. आता आम्ही निघालोच आहोत. आता 1:30 वाजता आम्ही एस-आर-ए ऑफिसमध्ये जाऊन जोपर्यंत ही ऑर्डर मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आणि ते असीम गुप्ता तिथे येत नाहीत, तोपर्यंत आम्ही तिथेच ठिय्या देऊन बसणार आहे. मग दिवस, रात्र किती दिवस आम्हाला माहीत नाही. पण आम्ही तिथे जाऊन बसणार आहे. एस-आर-ए बंद करायची तुम्ही मागणी करत आहात. पण ज्या प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलं, तर मुंबईच्या बऱ्याच ठिकाणी एस-आर-एमधून डेव्हलपमेंट झालेली आहे. तिकडे सुद्धा लोकांची घरं आहेत. मग त्यांना काय धोका असेल असं? डेव्हलपमेंट कोणाची झाली आहे? त्या बिल्डरचे कोणाचे पैसे असतात? कुठल्या-कुठल्या पॉलिटिशियनचे पैसे असतात? प्रत्येक इव्हन रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये हं. आज जे प्रोजेक्ट्स होतात, प्रत्येक ह्याच्यात या लोकांची निनावी घरं असतात. हं. त्यांच्यात ते फ्रंट्स बनवतात, कंपनीज बनवून त्या कंपन्यांच्या नावावर प्रत्येक रिडेव्हलपमेंटमध्ये यांना घरं मिळतात. मग ती विकली जातात. हं. पण हे जे सगळं आहे ना, हे पॉलिटिशियन, ब्युरोक्रॅट्स हे नेक्सस आहे आणि हे संपायला हवं. कारण आता सामान्य माणूस पोळून निघालाय, त्रासून निघालाय या सगळ्या घाणीतनं. ते जर तुम्ही म्हणत आहात एस-आर-ए म्हणजे पॉलिटिकल नेक्सस आहे, तर सर्वच पॉलिटिकल तुम्ही या सगळ्याला जबाबदार धरत आहेत. सर्वसामान्य नागरिक याच्या विरोधामध्ये लढा देत आहेत स्वतःच्या हक्काच्या घरासाठी. तर हे बंद होईल तुम्हाला वाटतं? बंद झालं पाहिजे, पण होईल की नाही माहीत नाही. पण लढायचं काम मी करणार आहे आणि मी ते नक्कीच करणार आहे. तर नक्कीच आपण पाहिलं अंजली दमानिया यांनी जो मुद्दा मला उपस्थित एक केलेला आहे. विनंती करायची आहे, लोकांना पण दाखवा ते बिचारे नक्कीच. कोण तर आहेत. आपण पाहतो या ठिकाणी साधारणतः ज्या मुद्द्यासाठी अंजली दमानिया यांनी हात घातलेला आहे, ती म्हणजे वस्ती म्हणजे ज्या भांडूपच्या वस्तीतील जे नागरिक आहेत, ते सध्या त्यांना भेटण्यासाठी इथे आलेले आहेत. ही वस्ती तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी. हे नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत. मुळामध्ये प्रश्न हाच होता, की आपल्या हक्काचं घर आहे, ते तुटू नये याच्यासाठीच त्यांचा लढा सुरू आहे. मात्र प्रश्न हा थेटपणे केंद्रीय मंत्र्यांपर्यंत जातोय. त्यामुळे नेमकं लढायचं कसं? हा प्रश्न त्यांच्या पुढ्यात आहे. त्यामुळे आता अंजली दमानिया यांच्या माध्यमातून त्यांनी एस-आर-ए च्या विरोधामध्ये लढा आणि मुळामध्ये एस-आर-एकडे ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती निर्णय कशाप्रकारे होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.